पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जेबद्दलचे महत्त्व जाणून संपूर्ण भारतभर सौर ऊर्जा योजनेची सुरुवात केलेली असून या संपूर्ण योजनेचा प्रचार प्रसार आणि इन्स्टॉलेशन विद्युत कर्मचाऱ्यांवर दिली व या योजनेमध्ये जवळजवळ 50% सवलत सुद्धा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे। या संपूर्ण योजनेची माहिती देण्याकरिता आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने कंबर कसली असून त्यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन सौर ऊर्जा या योजनेचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत। त्या माध्यमातून त्यांनी अनेक घरांवर सौर ऊर्जेचे पॅनल सुद्धा लावलेले आहेत। अशाच कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने वार्तालाप केला। जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून। सध्या वीज बिल जे आहे हे खूप लोकांना त्रास देत आहे आणि या वीज बिलाला शून्य करण्याकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना आणलेली आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना। या योजनेमध्ये जे काही कर्मचारी आहेत ते मेहनत घेऊन राहिलेले, आपण त्यांच्याशी काही चर्चा करूया। आपण या योजनेमध्ये काय करता, घरोघरी जाऊन आपलं काय मत आहे? आम्ही सर्व दामिनी टीम जे आहे घरोघरी जाऊन सर्व कन्झ्युमरला कन्व्हिन्स करत आहे की त्यांनी सोलर बसवल्यानंतर त्यांचं जे वीज बिल आहे ते कमी कसं होणार याबद्दल त्यांना समजून सांगत आहे आणि नंतर ते रेडी झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन वगैरे कसं राहते ते पूर्ण सांगून त्यांचं तेवढं करून घेत आहे। नक्कीच आता या जे योजना आहे या योजनेचा लाभ अनेक ग्राहक घेतील। आमच्यासोबत जे अभियंता आहेत ते सुद्धा, तर आपण त्यांना विचारूया की सर किती किलोवॅट वीज लावल्यानंतर ग्राहकाला तो फायदा मिळतो? मंथली यूजचा ॲव्हरेज किती आहे, पूर्ण वर्षभराचा ॲव्हरेज, त्यानंतर त्यांचा कनेक्टेड लोड आणि रूफटॉपसाठी जे असतं शॅडो फ्री एरिया, त्या तिघापैकी जे काही त्यांना म्हणजे त्याच्यावरून काढला जातो, त्याच्यावरून म्हणजे त्यांचा 90% यूज ग्राहकाने केला पाहिजे। 10% जो आहे ते त्यांचा रिबीट होते त्यांना। आणि या योजनेमध्ये मी स्वतः लाभ घेतला आणि बाकी लोकांनी ज्यांनी लाभ घेतला त्यांचा जो मोहल्ला मीटिंग घेऊन आम्ही त्यांना सांगत आहे की याचा फायदा कसा आहे, जेणेकरून जे अर्ली बर्ड्स म्हणून ज्या ग्राहकांनी याचा योजनेचा फायदा घेतलेला आहे तर बाकींनी त्याचा फॉलो करावा आणि या योजनेचा फायदा घ्यावा आणि सबसिडी घेऊन आपलं जे म्हणतो आपण मेंटेनन्स कॉस्ट कशी कमी करू शकतो याबद्दल मी सगळ्यांना विनंती करेन महावितरणकडून। नक्कीच ज्या योजना असतात त्या योजनांना ग्राउंड झिरोवर उतरून जर का आपण कार्य करत राहिलं तर त्याचा अधिक फायदा होत असतो। सर मला हे सांगा की काय याच्यात असं काही बंधनकारक आहे का की आपण नेहमी MSEB ला जी उरलेली वीज आहे ती द्यावीच लागेल, असं काही? नाही, आवश्यक नाहीये। तुम्ही महावितरणला वीज विकलीच पाहिजे। तुम्हाला तुमची जेवढी आवश्यकता आहे, जेवढा तुमचा घरगुती वापर आहे तेवढीच तुम्ही तेवढ्या क्षमतेचा सोलर सिस्टम तुमच्या छतावरती लावा आणि सबसिडी योजनेचा फायदा घ्या। ग्राहकांना या सबसिडीचा लाभ किती दिवसामध्ये मिळतो? कमीत कमी 24 तासामध्ये आणि जास्तीत जास्त 30 दिवसामध्ये आपण खामगाव शहरामध्ये सबसिडी लोकांना वितरित केलेली आहे। माझ्याकडे काही ग्राहकांचे असे उदाहरण आहेत की त्यांना जवळपास 4 ते 5 तासामध्ये सुद्धा सबसिडी मिळालेली आहे। हा जो विदर्भाचा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये संपूर्ण सूर्य जो आहे हा अधिक तपत असतो आणि खरोखर इथले जे ग्राहक आहेत आणि इथले जे घर आहेत यावर जी सौर ऊर्जा बसली तर खरोखर नक्कीच याचा लाभ त्या ग्राहकांना होणारच आहे आणि होऊ शकतो। तर आम्ही सुद्धा आपल्याला आमच्या वृत्तवाहिनीच्या द्वारे आपल्याला कळवू की आपण सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि शासनाला सुद्धा सहकार्य करावं। आम्ही महावितरणतर्फे सर्व दामिनी स्क्वॉड टीम प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना हा उपक्रम सुटाळा येथील सावजी लेआउट इथे राबवण्यात आलेला आहे। यात आम्ही कन्झ्युमरला ही जी योजना आहे याबद्दल समजून सांगत आहे की त्यांनी सोलर लावल्यानंतर त्यांना वीज बिल आहे हे कमी कसं होणार त्याबद्दल आम्ही त्यांना सांगत आहे। तर यात आमची पूर्ण दामिनी टीम आहे। यात आम्ही 2-3 दिवसापासून हे घरोघरी जाऊन कन्झ्युमरला समजून सांगत आहे, त्यात त्यांना किती किलोवॅट बसवत आहे हे पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांना देत आहे। तरी आता रक्षाबंधन येत आहे, तरी माझी सर्व भावंडांना विनंती आहे की त्यांनी आपल्या घरी सोलर पॅनल इन्स्टॉल करून आपले वीज बिल शून्य करण्यास सहकार्य करावे अशी माझी विनंती आहे। प्रथमतः मी सांगू इच्छेन की जेवढे काही घरगुती प्रकारचे वीज ग्राहक आहेत त्या संपूर्ण घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे। तर प्रत्येक ग्राहकाने आपल्या वीज वापरावरती आपण किती किलोवॅटचा सोलर बसवायचा हे ठरवायचं आहे। सांगायचं झालं तर ज्या ग्राहकांचा वापर मुख्यतः 100 युनिट ते 125 युनिटच्या दरम्यान असेल त्या ग्राहकांनी 1 किलोवॅटचा सेटअप लावावा।
त्या 1 किलोवॅटच्या सोलर सिस्टीम लावण्यासाठी त्याला आर्थिक जो भार पडणार आहे तो 60 ते 70 हजाराचा असेल. यापैकी त्याला 30,000 सबसिडी जी आहे ती बँक खात्यामध्ये सरळ मिळून जाईल सबसिडीच्या स्वरूपामध्ये. ज्या ग्राहकांचा वीज वापर हा 200 ते 250 युनिटच्या दरम्यान असेल त्या ग्राहकांनी 2 किलोवॅटचा सेटअप लावावा. याच्याकरता त्याला जो अंदाजे खर्च आहे तो 1,10,000 ते 1,20,000च्या दरम्यान मिळेल. तर याच्यापैकी 60,000 रुपये रक्कम सबसिडीच्या स्वरूपामध्ये त्याच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होईल. आणि तिसरा जो प्रकार शेवटचा टप्पा आहे आपला 3 किलोवॅटचा, ज्या ग्राहकांचा वीज वापर 300 ते 350 युनिटच्या दरम्यान आहे त्यांनी आपल्या छतावरती 3 किलोवॅटचा सेटअप बसवावा, ज्याला त्यांना अंदाजे खर्च जो आहे तो 1,80,000पर्यंत राहील. यापैकी सरळ 78,000 रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपामध्ये प्राप्त होईल. 3 किलोवॅटच्या वरती सुद्धा ग्राहक वीज सोलर सिस्टीम बसवू शकतात, पण त्याला सबसिडी ही 78,000च मिळेल. या 3 किलोवॅटच्या सेटअप करता अंदाजे जी जागा तुमच्या गच्चीवरती लागेल ते 100 ते 125 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये आपला 3 किलोवॅटचा सेटअप हा लागून जाईल. सर, याच्यामध्ये जर का ग्राहकांना त्यांना त्यांची वीज वितरण कंपनीला जर का द्यायची नसेल तर त्याच्यातही काही हे आहे का? तुम्ही तुमच्या वापरानुसार योग्य क्षमतेचं जर सोलर लावलं तर तुम्हाला वीज वितरण कंपनीला वीज द्यायची गरज पडणार नाही. तुम्ही तुमची स्वतः वीज तयार करायची आपल्या गच्चीवरती आणि स्वतः वापरायची. महावितरणला देण्याचा प्रश्न तेव्हा तिथे उद्भवत नाही. ज्यावेळेस तुमच्या घरातील वापर बंद राहील त्यावेळेस ऑटोमॅटिक सूर्यापासून तयार होणारी वीज ही महावितरण स्वतःला विकत घेऊन देईल. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.